अरे बॉल कोणाकडे बॉल त्याचा अमोल. अरे बॉल कुठं आहे? चला लवकर, वेळ लागू नका. एक षटक. पॉवर प्ले अमोल, पॉवर प्ले 1 षटक. चला लवकर, 1 षटक पॉवर प्ले थांबणार आहे. पटकन चला. किरण पालकर ज्यानं मगाच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करून संघाला विजयाचं लक्ष्य पार केलं होतं. मॅन ऑफ द मॅच ठरला होता मगाच्या सामन्याचा. आणि गौरव, दोघेही चांगला बॅटर, स्ट्राईकचे फलंदाज मैदानात. तर मग कैलास जाधव, एक 5 मिनिट आपण माईक जर हातात घ्या. या पंच अमित जाधव आणि कोण पंच? हेमंत पवार. हो हा चंद्र. ओके. दरम्यान चालू असलेला सामना हा लॉर्ड बुद्धा सैतोडे विरुद्ध SP11 JBCC या दोन संघांमध्ये खेळत होतं. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तो SP11 JBCC या संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते लॉर्ड बुद्धा सैतोडे या संघाला. प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी आपण पाहतोय आतापर्यंत तो 1 धाव झाली होती. तर मात्र सुंदर फटका कव्हरच्या दिशेने आणि एक सुंदर असा बाउंड्री. या ठिकाणी 4 धावा मिळतात. या 4 धावांच्या सहाय्याने या ठिकाणी संघाचं मात्र धावसंख्या जलद गतीने वाढते ती म्हणजे 5 बिनबाद 5. चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय ते विशाल्याला. ते मात्र खराब लेंथ आणि एकच पोटा फटका. या फटक्याच्या सहाय्याने 4 धावा. पुन्हा एक सुंदर फटका फाईन लेगच्या दिशेने खेळलेला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल अनिकेत त्याच्या मार्फत 3 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत आणि या 3 धावांच्या सहाय्याने धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 8. पहिलं षटक पॉवर प्लेचं अतिशय दोन्ही संघांना हा सामना महत्वाचा असणार आहे. जो संघ हा सामना जिंकणार आहे तो पुढच्या सामन्यासाठी क्वालिफाय होणार आहे. दरम्यान वेळ खूप काढताय आपण, फास्ट खेळवायचंय. इथे मात्र पुन्हा एक सुंदर फटका 4 धावांसाठी.
आणि या ठिकाणी लॉर्ड बुद्धा या संघाची धावसंख्या मात्र जलद गतीने वाढते ती बिनबाद 12. एक चांगली फटकेबाजी करताना आपण पाहतोय ते किरण आणि गौरव याला दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची हलकीशी कडा घेऊन या ठिकाणी चेंडू सामावत होतो यष्टीरक्षक प्रवीण पवार यांच्या हातामध्ये. इथे झेलबाद होतोय तो गौरव याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय. समीर फास्ट जायचं आहे. या ठिकाणी पहिलं षटक मला वाटतं समाप्त झालंय. पहिल्या षटका अखेरीस 1 गडी बाद 12 अशी धावसंख्या झाली ती लॉर्ड बुद्धा या संघाची. सिद्धांत संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलं तर सिद्धांत पवार उर्फ बावा चांगलं खेळाचं प्रदर्शन केलं होतं या आधीच्या सामन्यामध्ये. इथे मात्र सामना करायचा आहे तो लॉर्ड बुद्धा या संघाचा. दरम्यान पहिला चेंडू बाबा याचा हलक्या हाताने टटवलेला हा चेंडू 1 धाव निश्चित पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्येत बदल धावसंख्या झाली ती 14. 1 बाद 14. नॉन स्ट्राईकला तो समीर, स्ट्राईकला येतो किरण. पुन्हा एक मोठा फटका सजवला आहे. मला वाटतं नक्कीच सुंदर या ठिकाणी झेल घेतलाय तो मनीष याने. तो चांगला फटका होता किरणच्या बॅट मधून. ते मात्र झेल बाद होतोय. नक्कीच 6 धावा मिळाल्या असत्या मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते मनीष मार्फत. या ठिकाणी 14 वरती दुसरा गडी बाद होतोय तो लॉर्ड बुद्धा संघाचा किरणच्या रूपाने. त्याची जागा मात्र घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतो तो मिहीर. सुंदर त्या टटवलेला हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने मात्र 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती 16. कव्हरच्या दिशेने खेळायला हा फटका मिरच्या मार्फत 2 धावांसाठी निश्चित 2 धावा मिळणार आहेत. 2 धावांबरोबर 6 धावसंख्येत बदल धावसंख्या झाली ती 18. 2 बाद 18. की चांगली धावगती राखण्यात यशस्वी आहे ते लॉर्ड बुद्धा संघाचे फलंदाज. इथे मात्र हा सुंदर चेंडू सिद्धांत याचा निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिर 18. जर आपल्याला या मॅच मध्ये राहायचं असेल तर जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागणार त्या लॉर्ड बुद्धा या संघाला. आणि धावा रोखण्याचं काम करायचं आहे ते SP11 JBCC या संघाला. ते मात्र निर्धाव चेंडू. षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांच्या अखेरीस लॉर्ड बुद्धा संघाची धावसंख्या झाली होती 2 बाद 18. सरासरी 9. दरम्यान SP11 JBCC संघाकडून तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला तो प्रवीण संघाचा मालक आणि कर्णधार. इथे मात्र निर्धाव चेंडू. सुंदर चेंडू म्हणता येईल.
इथं मात्र सुंदर फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव निश्चित. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र या ठिकाणी एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते मिहिर आणि समीर याला. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो मिहिर. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 19. इथे मात्र सुंदर मोठा फटका म्हणता येईल, नक्कीच मोठा फटका 6 धावांसाठी. धावसंख्या मात्र जलद गतीने वाढते ती 25. मोठा फटका मिहिरच्या बॅटमधून, ज्या फटक्याची गरज होती लॉर्ड बुद्धा संघाला, आणि तोच फटका मिहिरच्या बॅटमधून आलेला आहे. इथं पुन्हा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, मात्र वाईट. एक अतिरिक्त धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. 26. इथे एक मूल रविवारी येते तर मॅच जिंकायला पाहिजे. वीर चालू ठेव रन. दोन मध्ये एक बसव. पुन्हा एक सुंदर फटका कव्हरच्या दिशेने मारलेला, हा खणखणीत चौकार म्हणता येईल. चौकार. मला वाटतं षटक समाप्तीचा इशारा. एक बॉल आहे. ओके, 4 धावा. 36 धावा. नाही का सुंदर फटका, नक्कीच 2 धावा मिळू शकतात, आणि या ठिकाणी 2 धावा घेण्याचा आटोनाट प्रयत्न, इथं यशस्वी प्रयत्न म्हणता येईल. 38. तर विजयासाठी 39 धावांचं लक्ष दिलंय ते लॉर्ड बुद्धा संघाने SP11 JBCC रत्नागिरी या संघाला. क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे, अंधार पडत चाललाय. आपण फलंदाज सुद्धा पाठवायचे, पंचाने सामना लगेच चालू करायचा आहे. 39 धावांचं लक्ष आहे, आणि 39 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये दाखल होतोय तो JBCC रत्नागिरी संघ. मैदानामध्ये विशाल आणि सिद्धांत, नामवंत खेळाडू SP11 JBCC रत्नागिरी संघाचे या ठिकाणी 39 धावांचं लक्ष पार करण्याच्या इराद्याने मैदानामध्ये दाखल.
दरम्यान 39 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये दाखल झालेला SP11 JBCC रत्नागिरी संघ आणि या ठिकाणी लॉर्ड बुद्ध संघाकडून पहिलं आघाडीचं षटक घेऊन आलाय तो गौरव. सामना मात्र करायचा आहे तो सिद्धांत याला. इथं मात्र पहिला चेंडू सुंदर चेंडू निर्धाव चेंडू म्हणता येईल की चांगला चेंडू. चांगल्या चेंडूने सुरुवात झाली की गोलंदाजाला कुठे आत्मविश्वास येतो आणि हाच आत्मविश्वास गौरवला नक्कीच झाला असेल. या ठिकाणी आपण पाहतोय इथे मात्र सुंदर कव्हरच्या दिशेने खेळलेला हा फटका नक्कीच 4 धावांसाठी 4 धावा. चांगली सुरुवात पहिला चेंडू निर्धाव मात्र पुढच्या चेंडूवर लगेचच खणखणीत चौकार खेचत सिद्धांतने आपले इरादे स्पष्ट केलेत की 39 धावा 39 धावा आपल्याला करायच्या आहेत आणि त्या करण्यासाठी आपल्याला मोठी फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एक सुंदर फटका चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक सुंदर क्षेत्ररक्षण कमीत कमी 2 धावा वाचवण्यात यशस्वी झालाय तो लालबुड्डा संघाचा क्षेत्ररक्षक. इथे या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांच्या साहाय्याने संघाची धावसंख्या मात्र झाली ती बिनबाद 6. इथे मात्र सुंदर चेंडू मात्र लेग बॅटच्या स्वरूपामध्ये 1 धाव निश्चित मिळणार आहे. 7 धावा झाल्यात. इथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण लॉर्ड बुद्धा मार्फत. खरं तर या चेंडूवर जायला होतं मात्र इथे 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 9. अजूनही पहिलं षटक चालू आहे. मला वाटतं या ठिकाणी 5 चेंडू फेकून झालेत. या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक असणार आहे. षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाखेरीस बिनबाद 10. तो फास्ट घ्यायचा आहे 12 मध्ये 29 है ना 12-29 आणि लक्षात घ्यायचं आहे की सामना बरोबरीत सुटला तर कंपल्सरी चेसिंग असणार आहे. त्याच्यामुळे चेसिंग करणाऱ्याला आपल्याला 39 धावा पूर्णच कराव्या लागणार आहेत आणि वेळ काढायचा नाही. कृपया अंधार पडत चाललाय. दरम्यान या ठिकाणी लॉर्ड बुद्धा संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलाय तो मिहिर. इथं मात्र सुंदर चेंडू मिहिर मार्फत निर्धाव चेंडू. सामना जरा फास्ट खेळायचा पंचांनी.
का कोणा एका संघाला बेनिफिट मिळाला नाही पाहिजे, सर्वांना बराबरीची संधी भेटली पाहिजे. इथे मात्र सुंदर फटका म्हणता येईल, मात्र तेवढी सुंदर गोलंदाजी सुद्धा मीर मार्फत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडी घाई होताना ते आपण पाहतोय, मात्र एक धाव निश्चित मिळते ते SP11 JBCC रत्नागिरी संघाला. इथे मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होतो, झेल बाद होता होता जीवदान मात्र मिळतं इथे सिद्धेश याला. खरं तर सिद्धेश हा एक मॅच विनर बॅटर आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की एक चांगला बॅटर झेलबाद होऊ शकला असता, मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत आणि इथे झेल सुटतोय, जीवदान मिळतंय ते मात्र सिद्धेश याला, सॉरी सिद्धांत याला. या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या साहाय्याने संघाची धावसंख्या मात्र झाली ती 13. एक गडी बाद 13. इथे मात्र पुन्हा एक मोठा फटका, शक्यता आहे झेल बाद होण्याची आणि झेल बाद होतोय तो सिद्धांत. खरं तर या आधीच्या चेंडूवरती जीवदान मिळालं होतं, मात्र लगेचच पुढच्या चेंडूवर संघाला गरज होती म्हणून मोठी फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये झेल बाद होतोय तो सिद्धांत. आणि जी जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल होत आहेत ते संघाचे मालक संदेश जाधव. इथे मात्र संदेशच्या बॅट मधून खरोखर मोठा फटका होता, पुन्हा जीवदान मिळत आहे. खर तर एका मोठा फलंदाज आहे संदेश, या आधीच्या सामन्यामध्ये मोठे फटकेबाजी करत आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता तो संदेश. आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती झेलबाद होता होता ते जीवदान मिळतंय ते संदेश याला. डावखुरा फलंदाज आहे, मोठे फटके मारण्यात माहिर आहे आणि ते मात्र एक झेल सोपा झेल सुटलेला आहे. दरम्यान धावसंख्या मात्र वाढते ती 1ने 14. इथे मात्र एक अतिरिक्त धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 15. अजूनही विजयासाठी 14 आहे ना 24 किती बॉल 7 चेंडू 24 धावा. 24 गरज असणार आहे ती विजयासाठी SP11 JBCC रत्नागिरी संघाला. इथे मात्र सुंदर चेंडू, सुंदर फटका आणि नैसर्गिक अडथळ्यामुळे 4 धावा. सहा बॉल 20 धावा. 6 चेंडू आणि 20 धावा. SP11 JBCC रत्नागिरी संघाला विजयासाठी 6 चेंडू मध्ये 20 धावा करायच्यात. किरण लाडबुद्धा संघाकडून तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन किरण. सामना मात्र संदेशला करायचा आहे. त्या ठिकाणी सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न, एक धाव निश्चित पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असणार आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी बघता बघता 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आता मात्र 5 चेंडू आणि 18 धावा. 5 चेंडू 18 धावा.
4 चेंडू 16 धावा. तीन चेंडू 16 धावा. चौदा ना 2 चेंडू 14. 2 चेंडू 14 धावा. बस इथे मात्र एक सुंदर फटका. 1 चेंडू 13 धावा. अरे एक बॉल आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी हा सामना लॉर्ड बुद्धा या संघाने जिंकलेला आहे आणि SP11 JBCC हा संघ या स्पर्धेतून आपलं